वेलकम बॅक गाईज टू अवर चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत गुड वर्सेस वेल या दोन टर्म्समध्ये काय फरक आहे ते. तर गुड जर पाहायला गेलं तर गुड एक ॲडजेक्टिव्ह आहे जे की नाऊनला डिस्क्राईब करत असतं. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर वेल हे काय आहे, ॲडवर्ब आहे. ॲडवर्ब म्हणजे वर्बला डिस्क्राईब करत असतं, म्हणजे एखादी क्रिया कशा प्रकारे केली गेली ते डिस्क्राईब करण्यासाठी वेलचा यूज केला जातो. तर चला एक्झाम्पल्स पाहूया. ही इज डॅश डॅश गाय. तर या ठिकाणी आपल्याला गाय काय आहे, नाऊन आहे. नाऊनला डिस्क्राईब करायचे आहे तर काय येईल, गुड येईल. ही इज अ गुड गाय. नेक्स्ट, द मदर बॉट डॅश डॅश बॉय अँड आईस्क्रीम. आता बॉयला डिस्क्राईब करायची, बरोबर. बॉयच्या आधी फिल इन द ब्लँक्स आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपलं ॲडजेक्टिव्ह येईल गुड पुन्हा एकदा. ठीक आहे. नेक्स्ट, माय प्रायव्हेट कार रन्स डॅश डॅश. म्हणजे या ठिकाणी आता काय, रन जी क्रिया आहे वर्ब आहे, वर्बला या ठिकाणी डिस्क्राईब करायचे, म्हणजे काय कशाचा वापर होईल, ॲडवर्ब आपलं कोणतं आहे, वेल. तर या ठिकाणी वेल येईल. नेक्स्ट, शी स्पीक्स जर्मन डॅश डॅश. आता या ठिकाणी पण स्पीक हे जे वर्ब आहे त्याला डिस्क्राईब करायचे की शी स्पीक्स जर्मन. ती जर्मन कशा प्रकारे बोलते, तर ॲडवर्ब या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला यूज करावे लागेल, वेल. शी स्पीक्स जर्मन वेल. नेक्स्ट, आय एम नॉट गोइंग टू वर्क टुडे, आय डोंट फील रिअली डॅश डॅश. आता ह्याचा आन्सर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की या ठिकाणी गुड हे ॲडजेक्टिव्ह येईल की वेल हे ॲडवर्ब येईल. थँक्यू.